भावानो, फहद गोट फार्मवर 12 टाईपचे शेळ्यांना चारे आहेत ते आज मी तुम्हाला दाखवणार आहोत. भावानो, याला गर्मी का बरसीन, वॉटर स्पिंच, करीमुआ, कलमी साग म्हणतात. हे पंजाबमध्ये याला भाजी बनवून बी खातात. हे तर याला वॉटर स्पिंच बी म्हणतात. तर हे चारा महाराष्ट्रात पहिल्यांदाच मी लावलं आहे आणि ह्याची कापणी बी चालू आहे आणि ह्यामध्ये कॅल्शियम आणि आयरन जास्त आहे. हे आज माझी कापणी चालू आहे. तर हे चाराला हरियाणाहून बी आणून लावले. हे पहिल्यांदाच लावलं आहे मी आणि चांगल्यापैकी आलं. आता 2 फूट हाईट आहे हे आणि हे असं नंतर वेल बनते. हे आता सध्याला 2 फूट आलं आहे आणि 40 दिवसानंतर हे मी कापू लागलं आहे. हे गरमी का बरसीन बी म्हणतात. ह्याला तुम्ही एप्रिलमध्ये टाकला तर त्या 8 कापण्या येतात. त्याला 8 महिने चालतं. हे एकदा टाकले की अगोदर 40 दिवसानंतर येतं. आता 40 दिवस झाले त्याच्यानंतर शेकड कापणी 20-20 दिवसांनी येते. तर हा चारा शेळ्यांना भरपूर चांगला चारा आहे. आणि ह्यानंतर हे माझ्याकडं सुबाबूळ आहे. हे बघा, सुबाबूळ भरपूर आहे. सुबाबूळ माझ्याकडं हे दुसरा चारा झाला. आणि त्यानंतर तुम्ही बघा, या सुबाबूळमध्ये एक 400 झाडी, एक 400 झाडं शेवग्याची आहेत. हे तुम्ही बघू लागला ना, हे शेवगा आहे. हे सगळं जेवढे कांड्या दिसू लागलेत हे शेवग्याचे आहेत. हे सुबाबूळ आहे आणि आतमध्ये शेवगा आहे. मित्रांनो, हे मेथी आहे. हे एक प्लॉट मेथी आहे आणि मेथीनंतर तिकडं ऑस्ट्रेलियन रेड नेपियर लावलेले आहे. त्या बाजूला दिसतं, त्या बाजूला बघा. आणि ही सगळी मेथी आहे. आणि हे 4G नेपियर आहे. हे 4G आहे. हे जे लावले आहेत हे 5G आहे. 5G नेपियर आहे. हे तिकडं पाठीमागं तुती आहे. तुती 10 गुंठे तुती आहे. ही सगळी तुती आहे त्या बाजूला. हे दशरथ आहे. ही कापणी झाल्यानंतर हे परत उगू लागलं. हे दशरथ आहे. आणि ही नवीन लावलेली शेवरी आहे. हे बघा, ही शेवरी आहे. आणि तिकडं जुनी शेवरी आहे. हे जो आहे हे हदगा म्हणतात त्याला. हदगा नवीन लावलेला आहे. आणि की जुना हदगा बी आहे. ते तिकडे जे दिसतं मोठे मोठे ते जुनं हदगा आहे. आता नवीन बी हदगा लावले आहेत. आणि हे इंडोनेशियन स्मार्ट नेपियर हे आता कापलेले आहे. फुगू लागलं आहे. तिकडं कापायचे राहिलं आहे ह्या बाजूला. आणि हे सगळं कडवळ COFS 31 कडवळ आहे. 1 एकर हे सगळं कडवळ आहे. आणि इकडं मेथी आहे. आता पाणी सोडलं आहे. हे बघा, कापडी झाली, परत हे येऊ लागली. हे दशरथ आहे. हे दशरथ, हे 10 गुंठे दशरथ आहे. हे आणि कडेने सगळीकडे शेवरी आहे. कडेने सगळीकडे शेवरी आहे. हे बघा, शेवरी आहे. तर 12 चारे माझ्या गोट फार्मवर आहेत. त्याने शेळ्या हष्टपुष्ट राहतात आणि त्यांना सगळे प्रोटीन भेटते शेळ्यांना. तर तुम्ही बी जास्तीत जास्त हे चारे लावा. माझ्या गोट फार्म औज मंद्रुपमध्ये आहे, तालुका दक्षिण सोलापूर. आता बीसाठी ठेवलं होतं. आता कापणी बी चालू आहे तुतीची.